हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर आता वाजत आहे सकाळचे 7:30 आणि आताच किट्टू स्कूलला गेला. मी त्याला खाली ड्रॉप करून आली. आता पवन त्याला सोडून दिला, मी त्याला खाली सोडून आली. ॲक्च्युली किट्टूची स्कूल असते 8:30ची, पण आता ह्यावेळेस ऊन खूप असते म्हणून त्यांची स्कूल आता 8ची केलेली आहे आणि तो 7:30ला निघून जातो घरून. तर मी त्याला खाली सोडायला गेली होती आणि चला बघूया आता काय करते. तर आता मी पण थोडंसं रेस्ट बसते थोडा वेळ आणि मग नंतर कामं करते, थोडंसं डस्टिंग वगैरे. आणि मग चला ह्याला आज ते स्कूलमध्ये पण जायचं आहे, काम आहे थोडंसं. तर चला कंटिन्यू राहा, बघूया. तर मी आत्ताच राऊंड मारून आले घालून. समोर ताई भारतीताई जात होते राऊंड मारायला, तर म्हटलं चला मी पण येते, काय करणार म्हणून म्हटलं. तर मग मी पण राऊंड मारून आली. आता आणखी चला ड्रेस वगैरे चेंज करते, पटापटा करते. आणि मला किट्टूच्या स्कूलमध्ये जायचं होतं, सांगितलं होतं तुम्हाला मी. तर आता मी पटकन फ्रेश होते आणि मनीषा त्याला लवकर बोलवते की म्हणते की तिला पटकन करून दे घर लवकर, नाहीतर ती येते 11लाच. पण मला 11लाच निघायचं आहे, 11 वाजताच निघायचं आहे. तर मी पटकन तेव्हापर्यंत करते. आता वाजत आहे 9:30 आणि पटकन ड्रेस वगैरे चेंज करते, क्लीन करते आणि फ्रेश होते. तर चला कंटिन्यू राहा आणि तिथून आल्यानंतर बघूया मग काय. तर किट्टूच्या स्कूलमध्ये जायचं होतं, काही काम होतं. तर पवनीला मला घ्यायला, तर पण मी पण रेडी होऊन जाते. मनीषा जायला पण बोलवते, कपडे वगैरे काढून घेते बाकीचे वॉश करायसाठी. ठेव तिला बोलवते, मनीषा त्याला बोलवते. किट्टू गेला तर मी बसले थोड्या वेळ. तर भारतीताई जात होते, तर ते रोज जातात मॉर्निंग वॉकला. तर त्यांना पण लेट झालं भारतीताईला. तर मग म्हटलं तुम्ही चालले का खाली? तर हो म्हणे मी चालली म्हणे. तर म्हटलं थांबा, म्हटलं मी पण येतो म्हटलं. त्यांच्याबरोबर मी पण गेली. आणि माझ्याकडे जे पण ड्रेस होते वॉकिंगवाले, तर मी आता म्हटलं जात नाही तर काय करू म्हटलं. तर मग मी मनीषा ताईला देऊन दिले होते. तर आता मग मला आता मी त्यांच्याबरोबर किट्टू जाते. तर त्यानंतर मी काय करणार, 8 वाजता 7:30 वाजता बसून. तर म्हटलं मी पण जायचं. तर आता मला नवीन ड्रेस अजून वॉकिंग ड्रेस घ्यावा लागेल. तर चला कंटिन्यू राहा, मी पण फ्रेश होते, पटकन कपडे चेंज करून कामं करते. तर आता आम्ही चाललो किट्टूच्या स्कूलमध्ये. रेडी वगैरे झाली. आता वाजत आहे 11:15. खूप वेळ लेट झालं, आम्हाला अर्धा तास आधीच बोलवलं होतं. तर आता चालतो मी, पवनाला मला घ्यायला. तर चला त्याच्या स्कूलमध्ये जाते. तर आता इथे किट्टू येणार. तर आता इथे किट्टू येत आहे. तर आता मी स्केटिंग क्लासला चाललो. तेव्हा किट्टूच्या स्कूलमधून आल्यानंतर मी काही शूट वगैरे केलं नाही, म्हणजे थकलोच खूप होतं, दमलो होतं, भरपूर ऊन होती. तर चला बेटा. आणि माझी गाडी पण मम्मीकडे होती, तर तिथून गाडी आणायला गेलो. तर मग नंतर घरी आल्यापर्यंत 3:30 वाजले. फ्रेश वगैरे झाली, जेवण वगैरे केलं. मग किट्टूला पण आराम करायला लागला. आताच किट्टू झोपून उठलेला आहे आणि फ्रेश झालेला आहे. चला बेटा लवकर चला. तर आता स्केटिंग क्लासला जाते किट्टूला घेऊन. का बेटा काय लावलं ते? मास्क? हो, मास्क पण लावावं लागते. तर चला बेटा आता थंडीचं नाही. हां चल. तर आता थोडा वेळ झाला आम्ही किट्टू क्लासमधून आलो आणि यांना खायचं होतं टॅको. हो, तर मग दोघांनाही बनवून दिलं, पवनलाही. त्या दिवशी पवनही नव्हतं खाल्लं. तर आता किट्टू आणि पवन खात आहे. तर माहितीनंतर आता मी किट्टू आता इथून आला तर त्याला गरम होत आहे म्हणून त्यांनी वरती टी शर्ट घातलीच नाही आहे. हे खूप गरम होत आहे. खा. गरम होता ना बेटा. इथे पवन पण खात आहे. त्यांचा ब्लॉग चालू आहे बघ ना. तर आता मी एकाकडे वरण मांडलं, एकाकडे भात मांडलेला आहे. आणि आता मी दालबाटीसाठी पानपोळीसाठी ते कणिक भिजवून घेते. तर चला कंटिन्यू राहा. आणि हे लोक TV बघत आहे दोघेही जण. आज पवन पण लवकर आलेलं आहे. म्हटलं आता काकू तर सायंकाळी चपातीला नाही येत, तर मग मिस करून घेते. म्हटलं दोघांसाठीच तर आहे, वेळेवर तर काही पण बनवलेलं पटकन तर होते. तर आता किट्टूच्या ट्युशनमधून आल्यानंतर आता वाजत आहे 9:30. मी पटापटा करून घेते. एकाकडे पानपोळी, एकाकडे वरण मांडलेलं आहे, एकाकडे मी चपाती पीठ भिजवून घेते. वरण भात पण मांडलेला आहे. तर चला कंटिन्यू राहा. आमच्या घरी आज उद्या म्हणजे मम्मी येणार आहे. आता माझी बहीण येणार आहे, माझी ताई येणार आहे, किट्टूची दीदी येणार आहे.
तर माझी ताई येणार आहे मुंबईला राहते ती, तर ते येणार आहे. माझी किट्टूची आरो दीदी येणार आहे. तुझी गर्लफ्रेंड आहे ती, दीदी आहे तुझी ती. तेवढी मोठी गर्लफ्रेंड राहणार आहे काही पण. तर आता मी पानपोळीला फोडणी द्यायचीच राहिली वरणला. तर म्हटलं चला म्हटलं दूध वगैरे घ्यायचं होतं आणि काही सामान घ्यायचं होतं. उद्या कोणाला आरू दीदी अजून तुझी कोणाला माझी दीदी येणार आहे. माझी पण मोठी ताई येणार आहे. माझी मोठी दीदी माझी मोठी दीदी आहे, तुझी मोठी दीदी आहे. माझी मुंबईची आरो दीदी आहे. माझी गर्लफ्रेंड आहे तुझी. हो का? गर्लफ्रेंड नाहीये ती, तुझी बेस्ट फ्रेंड आहे. फ्रेंड आहे. ठीक आहे. गर्ल आणि फ्रेंड नाही, बेस्ट फ्रेंड. तरी आता आरोहीची किट्टूची दीदी पण येणार आहे. किट्टू खूपच एक्साइटमेंट आहे. कधी येणार माझी बाई. कुठे ट्रेन आहे किट्टू? मेट्रो गेली का? हो का? तर म्हटलं काही सामान वगैरे घ्यायचं, दूध वगैरे घ्यायचं. तर म्हटलं आम्ही निघालो तसच. मग खूप उशीर होत होतं. दूध शॉप वगैरे मग क्लोज होऊन जातात. तर उद्या यांना पण मेट्सला वगैरे पैसे द्यायचे होते. त्यांचे पेमेंट ते पण काढायचे, फाटून देणार बेटा. हो तर ते पण द्यायचे होते त्यांना. तर मग म्हटलं की चला आता चला जाऊ, मग नंतर रात्री काही होणार नाही. म्हटलं आल्यावर म्हटलं यांनी काही ऍक्च्युली टॅको खाल्लं तर यांचं पोट भरलेलाच आहे. मग म्हटलं मी तर काय 11 वाजता पटकन गरम फ्राय करू, तडका दिला की तेच खाणं होते आमचं वाला. गाडीत पण डिझेल टाकायचं होतं. म्हटलं चला मग नंतर निघण्यापेक्षा आताच निघू जाऊ म्हटलं. पण एक राऊंड मारून पण येऊ म्हटलं. तर चला आता घरी जाते एक राऊंड मारून. किती साले पण तरी ते किट्टू पैसे काउंट करत. बघा एक तर नोटच्या पण एक तर मी ना 5 घेतले नोट होता. बघा एक तर माझे 5 नोटा पण मी ना खूप सारे घेतले. तर पप्पाने पहिले माझ्या हातात दिला. पप्पाच्या हातात बी खूप आहे, माझ्या हातात बी खूप आहे. 30 आहे माझ्या हातात. पप्पाच्या हातात किती आहे माहिती? 25 आहे. माझ्याकडे 30 खूप आहे माहिती का? आता मला टाळ लागली तर पाणी घेणं गेले आणि माझ्या मुंबईचे पप्पा बघा. मुंबईचे पप्पा आहे का ते? संजय पप्पा थोडी आहे, नागपूरचे पप्पा. पाणी किट्टू काय म्हणते सगळ्यांना? ते बघा म्हणते माझे मुंबईचे पप्पा आले म्हणते. दाखवतो म्हणते, बघा म्हणते. मैं पहले टिम के संदेले में मेरा टिम की भाव को लेके चला गया था मस्त पार्टी करने. पता है क्या पैसे कमाते नहीं. परी आया था पहाड़ी से मस्त. पहाड़ी से आया तो टिम को ले लिया और मस्त पैसे कमाए हम दोनों ने. फिर रुपीस पूरा भूख लगी थी हमको. हमने हमका पैसे से कमाए पैसा और पूरा हम पूरा खाना खाने गए थे फिर पार्टी करने. देखो मेरे पास नोट है. तर इथे किट्टू खूप बडबड करत आहे, आपलंच सांगत आहे. संडेला कुठे गेला होता म्हणते आपल्या भावासोबत. कोणतं हॉटेल होतं म्हणजे? काय नाव होतं हॉटेलचं? तोच होता तो. तोच काय तोच? आपण नाही गेलो होतो का तोच हॉटेल का? कोणतं हॉटेल गेलो होतो का? शॉर्ट ऑर्डर मध्ये गेलो होतो पण काल. हा तो हॉटेल गेलो होतो आपण. हो का? आम्ही गेलो होतो टिंबला. हाच हॉटेल गेलो होतो काल आपण हॉटेल गेलो होतो हाच. तर बघा किट्टू किती बडबड करत आहे. आपली स्टोरी बनवते, आपलीच कहाणी बनवते. छान बोलते पण. छान आहे माझा पिल्लू. खरंच गेला होता किट्टू तू? चला
दाखव मला. नाही रे बेटी कापून नाही लागत मँगो. कापून दाखव. वेळी कापून बघ. कापून दाखव सांग. माहित नाही मागे आम्ही आणलो ते मँगो तर ते काही गोडच नव्हते तर वेस्टच गेले ते. पप्पा बघू तर गोड असेल. आपण फ्रेग्रन्स घेऊन बघू ना. फ्रेग्रन्स घेऊन बघितलं तरी कळतं त्याला. पप्पा पप्पा कापून सांगू ना. कापून काय आणलं ते कच्चे आणले. नाही रे ते दसरी आम नाही का खातो आपण. पप्पा कापून सांग ना. कापून 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 कापड ना बेटा घरी काय लागते. नाही कापून सांग. कापून सांग ना. 140 आणि ते 150. इथे पोहोचलो ना. टांगशी का कापून 2 किलो आणले. कापून सांगू. कापून सांगू. हो बेटा करू पाहिजे होतं ना. पानपोळी रेडी झालेली आहे आणि ते मँगो पण ठेवलेले आहे. तर चला आता आम्ही जेवण करते. तर हा ब्लॉग मी ते सेंड करते. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गुड नाईट. किटू से गुड नाईट. बाय बाय करून दे. नंतर किटू मँगो खात आहे. तर आता आम्ही पण जेवण करून घेते. तर चला.